हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मागच्या सिरीजला जी आपण सिरीज चालू केलेली 2018च्या पेपरचा अनालिसिस, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 म्हणजे 26 प्रश्नापासून तर 50 प्रश्नापर्यंत बघितलं होतं. नाव इट्स टाइम फॉर 51 टू 75. तर 51 पासून 75 प्रश्नापर्यंत काय जस्टिफिकेशन होतं त्या पेपरचं, त्याला आपण कंटिन्यू करणार आहे. तर व्हॉट वॉज 51? ठीक आहे, चांगल्याने ऐका. लारा 2013 मध्ये इफ लँड इज अक्वायर्ड फॉर अर्बनायझेशन प्रोसेस, बघा कीवर्ड लक्षात ठेवायचे कधी पण, फॉर अर्बनायझेशन प्रोसेस, तर लँड रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंटला किती जागा देण्यात येतं. बघा, जे दोन ऑप्शन्स होते ना, ते कन्फ्युजन क्रिएट करणारे होते, बिकॉज 1 एकर लक्षात राहतं, कारण दिस वॉज लँड फॉर लँडचं तरतूद जी आहे ती त्याच्यात 1 एकरचा उल्लेख केलेला आहे. पण फॉर द अर्बनायझेशन प्रोसेस काय आहे, जर कोणती लँड ॲक्विजिशन अर्बनायझेशन प्रोसेस साठी घेतली जाते तर 20% ऑफ तो डेव्हलपेबल एरिया ठेवला जातो फॉर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट वाले अफेक्टेड फॅमिलीसाठी. सो आन्सर वॉज 20% ऑफ डेव्हलप्ड लँड इन प्रपोर्शन टू द लँड एक्वायर्ड. ठीक है, चलो. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द साइट नॉट इलिजिबल फॉर कंस्ट्रक्शन, कोणती कन्स्ट्रक्शनला इलिजिबल नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बेसिक फंडा आहे, ज्याला रस्ता नाही त्याला परमिशन नाही. सो साइट डिरायव्हिंग ऍक्सेस फ्रॉम अनऑथराइज्ड मीन्स ऑफ ऍक्सेस, म्हणजे त्याला ऍक्सेस नाहीये, अनऑथराइज्ड मीन्स ऑफ ऍक्सेस आहे, तर त्याला परमिशन नाहीये. दॅट इज नॉट इलिजिबल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. येस, हा एक प्रश्न होता की जो तुम्ही म्हणू शकाल की येस, हा कोणत्या तरी लेवलचा एक प्रश्न होता. दॅट इज द परचेस नोटीस. बघा, देर आर द टू थिंग्स. 127 लाही परचेस नोटीस आहे, 49 लाही परचेस नोटीस आहे. याचा डिफरन्स तुम्हाला माहितीच आहे. आता इथे काय म्हणलेलं होतं, परचेस नोटीस अंडर 127. ठीक आहे, कीवर्ड्स अजून लक्षात घ्यायचे. परचेस नोटीस अंडर 127 कधी झालंय? 1 एप्रिल 2019 फॉर अ लँड अफेक्टेड बाय रिझर्वेशन. ठीक आहे, आता बघा सँक्शन कधी झालेला आहे. डीपी सँक्शन झालेला आहे 12 एप्रिल 2006 ला. ठीक आहे, 12 एप्रिल 2006 ला. जर तुम्ही 127 ची नोटीस देते फॉर परचेस नोटीस, म्हणजे 12 एप्रिल 2016 ला तुम्ही ती नोटीस द्यायला पाहिजे होती. पण व्हॉट वॉज रिटर्न की 1 एप्रिल 2016 ला ती नोटीस देण्यात आहे. म्हणजे काय, नोटीस इज प्री मॅच्युअर आहे, म्हणून 127च्या अंडर तुम्ही ऑब्जेक्शन करू शकत नाही. सो द आन्सर इज द परचेस नोटीस बिंग प्री मॅच्युअर, कारण ती तुम्ही लवकर अप्लाय केलेला आहे. सो दॅट इज द प्री मॅच्युअर, आणि त्या कारणास्तव तुम्ही त्याला ऑब्जेक्शन करू शकत नाही. सो आन्सर इज 3. I hope everyone is clear. Next, a company purchased 5 hectares of occasional बागायत. बघा, कीवर्ड्स परत लक्षात ठेवायचं. ओकेजनल बागायत. त्याच्यानंतर कमर्शियल फॉरिकल्चर, म्हणजे आपल्याला ASR च्या गाईडलाईन्स आठवतात एकदम, की कोणत्या ASR च्या गाईडलाईन वापरायला पाहिजे. ओकेजनल बागायत आलं आणि कमर्शियल फॉरिकल्चर आलं, तर आपल्याला हा जो खालचा मी लिहिलेला आहे ती वाली तरतूद आठवली. बघा, आता त्या तरतूद मध्ये काय लिहिलेलं आहे, सपोज इफ इट इज अनइरिगेटेड, डबल करा रेट, कारण की कमर्शियल फॉरिकल्चर आहे. पण इट इज ओकेजनल बागायत म्हणजे सीजनल इरिगेटेड लँड आहे, तर यू हॅव शुड बी ट्रिपल द रेट. म्हणजे काय, 5 हेक्टरला जर 20 नी मल्टिप्लाय केलं तर 1 CR होईल, आणि यू हॅव टू ट्रिपल द रेट म्हणजे 3 CR. सो आन्सर इज 3 CR. खूप इझी, नॉर्मल मल्टिप्लिकेशन वाले प्रश्न होते 2018 ला. ठीक आहे, नेक्स्ट, वेअर द टोटल कॉस्ट ऑफ द टीपी स्कीम एक्सीड्स half the total amount of increment. बघा, टोटल कॉस्ट ऑफ TP स्कीम, सेक्शन नंबर 99, कॉस्ट ऑफ TP स्कीम आठवलं.
जर जर हाफ द टोटल अमाउंट ऑफ इन्क्रीमेंट झालं तर शुड नॉट बी लेस दॅन हाफ द इन्क्रीमेंट. प्रॉपर सेंटेन्स लिहिलेला आहे टीपी स्कीम मध्ये. सेक्शन नंबर 99 ला जर तुम्ही गेलं तर यू विल फाइंड दिस प्रॉपर सेंटेन्स की जर इन्क्रीमेंट हाफ पेक्षा जास्त होत असेल तर इट शुड द कॉन्ट्रीब्युशन शुड नॉट बी हाफ द इन्क्रीमेंट एस्टिमेटेड बाय आर्बिट्रेटर. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन लक्षात घेऊन केलं तर इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. नेक्स्ट 56 अकॉर्डिंग टू द लारा अवॉर्ड फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन. हे तर डिरेक्ट दिलेलं आहे 12 मंथ्स. ठीक आहे. अगेन दिस इज सिंपल क्वेश्चन. एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 कशावर आहे तर येस, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ नॅशनल वाईड प्रोग्राम्स. इंडस्ट्री शुड नॉट बी सेटअप. कोणत्या रेस्ट्रिक्टेड एरिया आहे त्याबद्दलही सांगितलेलं आहे. आणि लेइंग डाऊन द प्रोसिजर फॉर हँडलिंग द हजार्डस सबस्टन्स. सो ऑल ऑफ द अबाव इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट इज आयटीपी कोण ग्रँट करतं तर आयटीपी कलेक्टर ग्रँट करतं. आयटीपीच्या सेक्शन मध्ये हे प्रॉपर लिहिलेलं आहे. अप्रुव्हल टू मास्टर प्लॅन इन आयटीपी इज ग्रँटेड बाय कलेक्टर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर विच ऑफ द फॉलोइंग एरिया इन महाराष्ट्र zonal master plan are required to prepare on the line of RP. So जो महाबळेश्वर, पंचगणी, माथेरान, हा जो एन्व्हायरमेंटल प्लॅन बनलेला आहे, झोनल मास्टर प्लॅन बनलेला आहे, यांचा ऑन द लाईन ऑफ आरपी बनलेला आहे. सो येस, हा पण एक म्हणजे जीके प्लस आरपी वर प्रश्न होता. सो येस, द आन्सर इज ए. व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर. आता बघा, व्हॅल्युएशनचे प्रश्न यायला लागले. व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर कोणती प्रॉपर्टी सेल करायची असेल, परचेस करायचं असेल, वेल्थ टॅक्स काढायचं असेल, गिफ्ट टॅक्स करायचं असेल, तो ऑल ऑफ द अबाव इज द आन्सर. येस. वन मोर व्हेरी गुड क्वेश्चन. बघा, अ डेव्हलपमेंट परमिशन ऑन अ सर्टन कंडिशन हॅज बीन ग्रँटेड. म्हणजे 45, 46 म्हणजे जे वरच्या सेक्शनवर आपण जे काही परमिशन काढलेली आहे, आता अंडर द 47 ऑफ MRTP स्टेट गव्हर्नमेंट वाईड हिज अपील. बघा, 1 एप्रिल 2018 ला ती केलं होतं आणि 20 मे 2018 ला अपील केली. बघा, 1 एप्रिल ते 1 मे 30 दिवस, त्याच्यानंतर 20 दिवस, म्हणजे ऑलमोस्ट 50 दिवसानंतर, ऑलमोस्ट 40 ते 50 दिवसानंतर यू आर गोइंग टू डू. सो आता क्लॉज मध्ये काय लिहिलेलं आहे, सेक्शन नंबर 47, 48 मध्ये काय लिहिलेलं आहे की 40 दिवसाच्या आतमध्ये यू हॅव टू म्हणजे कम्युनिकेट करायला पाहिजे. पण अप्लिकंट म्हणून काय झालं, 40 दिवसाच्या वरती झालेलं आहे, विदिन अ 40 days ऑफ डेट ऑफ कम्युनिकेशन. So that applicant be communicated that his appeal can't be entertained since it is त्यांनी ते पूर्ण stipulated time मध्ये नाही फील केलेलं आहे. So answer was very easy. That is third. ठीक आहे. नेक्स्ट, ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे इज युजफुल. सगळ्यांना माहिती आहे, कॉर्डन लाईन सर्वे माहिती आहे, स्क्रीन लाईन सर्वे माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. सो OND स्टडी कशासाठी करतात? टू डिटरमाइन द पासेबल ट्रॅफिक कॉर्डन लाईन वर आणि स्क्रीन लाईन वर. डेव्हलप द ट्रिप जनरेशन. ओरिजिन टू डेस्टिनेशन जो आपण मॉडेलिंग करतो तो OND स्टडी मध्ये करतात. टू डिटरमाइन द इफिशियन्सी ऑफ द प्रेझेंट ट्रॅफिक सिस्टम. सो ऑल ऑफ द अबाव इज द आन्सर. Next, the suggestion and objection to draft development plans are invited within a period. डोक्यात एकदम आलं 30 days, 60 days. ऑप्शन 1 म्हणूनच 30 days होता. पण खालचं वाचायचं, इट इज अ 12 lakh पॉप्युलेशन. 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशनला 30 दिवस लागतात. 10 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन साठी 60 days आहे. सो आन्सर इज 60 days. The year purchase at 5% rate of interest for indefinite period shall be. Year purchase सिंपल आहे. year purchase चा पहिले डेफिनेशन समजून घ्या. रेट ऑफ इंटरेस्ट ही म्हणजे ऍक्च्युअली दिस इज नॉट अ रेट ऑफ इंटरेस्ट, ROI, रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे. सो 100/5 that is 20. So year purchase is 20. Next,
For a rural water supply scheme for providing domestic requirement, the norms adopted as 40 LPCD. सॉरी 70 LPCD. 40 कधी असतो जर खूप सारे लोक हँडपंप्सवर डिपेंड असेल, जर हँडपंपवर खूप सारे लोक डिपेंड असेल तर 40 असतं. म्हणून या पेपर ऍक्च्युली कन्फ्युजिंग पेपर होता. फर्स्ट ऑप्शन जेव्हा केव्हा रुरल वॉटर सप्लाय डोक्यात येतं, हँडपंप्स वगैरे अवेलेबल असेल 40 LPCD नी प्रोव्हाइड करतात, पण त्यांनी असं काहीच दिलं नव्हतं. सो आन्सर इज 70 LPCD. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर द पर्पज ऑफ वर्किंग आउट स्टॅम्प ड्युटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 हेक्टर्स ऑफ शार्पट. माझ्या लक्षात आलं शार्पट लँड, सलाईन लँड म्हणजे काय, 60%च रेट आपण कन्सिडर करतो. आपल्या रूल नंबर 27 मध्ये सूचना क्रमांक 27 मध्ये लिहिलेला आहे. सो व्हॉट इज दॅट? 3 हेक्टर लँड आहे, 25 लाख पर हेक्टर आहे, म्हणजे 75 लाख झालं. आता 75 लाखच्या 60% ही याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. बघा, कॅल्क्युलेशन करायची गरज नव्हती, सगळ्यांनी इथे कॅल्क्युलेशनला टाइम घालवला. बघा, 75 चे 50% ही तुम्ही कन्सिडर केली तरी किती होणार आहे ते 36-37च्या पुढे. ठीक आहे. आता ऑप्शन्स काय आहे, कट. त्याच्यानंतर जर 75 ला तुम्ही 60% नी केलं, बरं कॅल्क्युलेशन करायचं असेल त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा, अदरवाइज डिरेक्टली जर तुम्ही 60% करून गेलं तर यू विल गेट द आन्सर एज अ 67.5. क्लिअर आहे सगळ्यांना इथे? क्लिअर आहे. सूचना क्रमांक चांगल्याने वाचा, सूचना ESR गाईडलाईन्स चांगल्याने वाचा. 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर आलेले आहे आणि दॅट इज खूप बेसिक मल्टिप्लिकेशन वाले प्रश्न. येस, क्वेश्चन नंबर 67 वर डिलीट झालेला होता. अगेन 68 सुद्धा डिलीट झाला होता. ऍक्च्युली त्याच्यात 2 पेक्षा जास्त करेक्ट आन्सर होते. जसं झोनिंग जे आहे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ते काय करतं, ऍड ऑन पण करतं, लिमिट पण करतं आणि इन्क्रीज द डिमांड पण करतं. सो देर आर द एकापेक्षा जास्त करेक्ट आन्सर. सो याला डिलीट करण्यात आलेलं. येस, 69 पण खूप मस्त प्रश्न होता. वाईल सँक्शनिंग द डेव्हलपमेंट प्लॅन अंडर 31. आता कोणते खालचे जे काही त्यांनी दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज. आता तुम्हाला माहिती आहे सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज 22 मध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्या काय काय तरतुदी आहे. बघा, फर्स्ट काय आहे, 2 hectares area under green zone is converted to residential zone, makes a residential zone as 20 hectares. 10 म्हणजे 10% जास्त जर एरियामध्ये चेंज झाला, एका झोन मधनं दुसऱ्या झोन मध्ये चालले गेले, त्याला सबस्टॅन्शियल नेचरचं चेंज म्हणतात. आय गेस सेकंड और थर्ड पॉइंट आहे हा. सो येस, ए इज करेक्ट. बघा, ए कशात आहे, ओ ऑलमोस्ट सगळ्यात आहे. अ न्यू रोड इज प्रपोज. कोणतेही न्यू रिझर्वेशन असो, न्यू रोड असो, काही मॉडिफिकेशन इन द साइट असो, दॅट इज द सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज. सो बी इज ऑल्सो करेक्ट. कुठे कुठे आहे बी? ओ माय गॉड, एव्हरीवेअर इज बी. नेक्स्ट, FSI इंडेक्स इज इन्क्रीज्ड फ्रॉम 1 to 1.05. बघा, 1 पासून 1.05 म्हणजे 5%चा डिफरन्स आहे. नाही, दिस इज नॉट अ सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज, कारण की मिनिमम इट शुड अल्टर्ड फॉर 10%, म्हणजे 10%नी त्याला पुढे मागे झालं तर त्याला सबस्टॅन्शियल नेचरचं चेंज म्हणतात. सो सी शुड नॉट बी देअर इन द ऑप्शन. म्हणून फर्स्ट ऑप्शन निघून गेलं, फोर्थ ऑप्शन निघून गेलं. सो इट डिपेंड्स अपॉन द डी, इज इट अ 2 आन्सर और अ 3 आन्सर. तर आता बघा, एरिया, अच्छा हा पण निघून गेला, सॉरी खालचे 2 राहिले, थर्ड आणि फोर्थ. एरिया अंडर रिझर्वेशन ऑफ गार्डन इज रिड्यूस फ्रॉम 1 to 0.4. बघा, फर्स्टच पॉइंट आहे. जर 50%पेक्षा जास्त जर कमी म्हणजे चेंज होत असेल एरियामध्ये, दॅट इज द सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज. सो ए, बी अँड डी इज द ऑप्शन. सो ऑप्शन सी इज करेक्ट. खूप मस्त प्रॉब्लेम होता. ज्यांनी चांगल्याने अभ्यास केला असेल त्याच लोकांनी याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 70. एकदम जेव्हा तुम्ही सेक्शन नंबर 22A असं वाचताना त्याला थोडस मन लावून वाचा की व्हॉट इज दॅट.
द फर्स्ट स्टेप इन प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन इज, बघा तुम्ही रिजनल प्लॅन बनवता आहे, सेक्शन नंबर 3 मध्येच दिलेला आहे. द फर्स्ट स्टेप टू प्रिपेअर द आरपी इज टू एस्टॅब्लिश द रिजन. म्हणजे सेकंड जेव्हा फोर्थ सेक्शनला याल तुम्ही, इट इज अ आरपीबी बनवणं. पण व्हॉट इज द फर्स्ट सेक्शन? फर्स्ट सेक्शन इज एस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिजन. ठीक आहे. नेक्स्ट होता क्वेश्चन नंबर 71. व्हॉट इज द टाइम पिरियड स्टिप्युलेटेड फ्रॉम प्रिपेअरिंग ऑफ ड्राफ्ट टीपी स्कीम. खूप लोकांनी 9th मंथ केलेलं आहे आणि ऑलमोस्ट दॅट इज द करेक्ट आन्सर. पण ऍक्च्युली काय होतं, ड्राफ्ट टीपी स्कीम इंटेन्शन नंतर 9 महिन्याच्या आतमध्ये बनायला पाहिजे. पण सपोज असं नाही झालं तर एक टीपीओ टाउन प्लॅनिंग ऑफिसर अपॉइंट करतात आणि त्याच्या अपॉइंटमेंटच्या नंतर 9 महिन्याच्या आतमध्ये ते बनायला पाहिजे. देर आर द 2 क्लॉजेस. सो इथे फक्त एकच क्लॉज देण्यात आलेला, म्हणून हा क्वेश्चन मे बी कॅन्सल करण्यात आलेला. सो अगेन द क्वेश्चन नंबर 71 इज कॅन्सल्ड. म्हणजे इफ इट इज लाईक प्लॅनिंग अथॉरिटी जेव्हा ड्राफ्ट टीपी स्कीम बनवत आहे, तर आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन किती पिरियड मध्ये ते कम्प्लीट करायला पाहिजे? तर द आन्सर इज 9 मंथ, करेक्ट. पण इथे टाउन प्लॅनिंग ऑफिसर बद्दल काही बोललेलं नाहीये, नॉट इवन द प्लॅनिंग अथॉरिटी. सो माइट बी बिकॉज ऑफ दॅट रिझन हा कॅन्सल झाला असेल. आय होप इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे की फ्रॉम स्टार्टिंग टू एंड हाऊ इट इज गोइंग टू, म्हणजे किती चांगल्याने तो सिलेबस तुम्हाला वाचावा लागतो, किती चांगल्याने. खूप डीप नाहीये, जेवढे आहेत तेवढेच सेक्शन चांगल्याने करा. डोंट गो टू मच डिटेल की हे कसं दिसतं, ते कसं दिसतं, ते काय आहे. जेवढं आहे तेवढं चांगल्याने करा. नेक्स्ट क्वेश्चन वॉज सिलेक्ट द हेरार्की ऑफ द फॉलोइंग रूट्स. रूट्सची हेरार्की डिसाइड करायची होती. बघा, either the local street should be on a first or the expressway. So everywhere the expressway, म्हणजे आपल्याला मोठ्यावरनं लहाण्याकडे जायचंय. So first option should be D and the last option should be C. म्हणून there are the only 2 options जे असे आहेत. Now arterial road पहिले घ्यायचं की कलेक्टर? So obviously arterial and then collector. So option is second. Next, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग खूप इझी आहे याच्यातलं. सो ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचे मार्क्स जाऊ देऊ नका. नेक्स्ट आहे, वन सेकंड, नेक्स्ट 73. डिफेन्स डिपार्टमेंट इंटेंड्स टू कॅरी आउट कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिज आणि एक्स पर्सनला डिमॉलिश करायचं आहे. मला सांगा, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही गोष्टी करण्यासाठी काय म्हणतात, बिल्डिंग परमिशन इज नॉट नेसेसरी. सो ए ऍक्टिव्हिटीला तर नेसेसरी नाहीये. इवन फॉर द बी डिमॉलिशन साठी सुद्धा परमिशनची गरज नाहीये. So answer is no permission is required for any of the activity. Next, for undertaking ITP, the project proponent shall have, बघा, 40 hectares of a land, 40 hectares of a land एका जागेवर, म्हणजे अनइरप्टेड पाहिजे, एका जागेवर 40 हेक्टर लँड हवी आहे. ठीक आहे, इट इज अ 40 हेक्टर और 100 एकर्स. ठीक आहे, सो आन्सर इज 4. Answer is 4. ठीक है. The last question for today, the present consideration for the full value of the land obtainable after the specified period is over is known as revisionary value of the land. ही इवन एक मेथड शिकताना सुद्धा आपण, म्हणजे टेबल शिकताना सुद्धा आपण रिव्हर्जनी व्हॅल्यू ऑफ द लँड, जेव्हा फुल व्हॅल्यू ऑफ द लँड इज ऑब्टेनेबल एका स्पेसिफिक पिरियड टाइम नंतर, त्याला म्हणतात रिव्हर्जनरी व्हॅल्यू ऑफ द land. I hope
आज जेवढे 51 ते 75 प्रश्न जेवढे मी एक्सप्लेन केले, सगळ्यांना ते चांगल्याने समजले असेल. आता पुढच्या लेक्चरला विल बी कव्हरिंग 76 to 100. ठीक आहे. असे टिल द एक्झाम मी असे खूप सारे व्हिडिओज टाकणार आहे, जे तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन येत राहील. आणि अजून कोणत्या गोष्टीवर मी भर दिलं पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. थँक यू. थँक्स अ लॉट.